तर तुम्ही पाहताय तिचं लग्न आहे आज आणि लग्नाचा मुहूर्त खूप जवळ आलाय, पण त्याच दिवशी नेमका मतदानाचा दिवस आहे आणि मग ती तिचं कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेलेली आहे. ती तिचं नाव यादीमध्ये पाहून मतदान करण्यासाठी गेलेली आहे. असं सुंदर चित्र तिथं दिसत आहे. पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक भिन्न चित्र दिसेल. इथे प्रसंग घडतोय की सुट्टीचा दिवस म्हणजे मतदाना दिवशी सुट्टी दिली जाते का तर नागरिकांना मतदानासाठी वेळ मिळावा. परंतु ही जी नवीन तरुण पिढी आहे ती बेफिकीर आहे. ते इथं पत्ते खेळतायत, बिनधास्त त्यांचं चालू आहे. त्यांना कसलीही जाणीव नाहीये आपल्या जबाबदारीची. पण मुलं पत्ते खेळत असतानाच मतदानाचं महत्त्व सांगितलं जातं. त्यांना ते पटतं आणि ते त्यांचा जो पत्त्यांचा खेळ आहे तो बंद करून आता मतदानासाठी गेलेले आहेत. तर अशाच प्रकारे सर्वांनी मतदान केलं पाहिजे हेच यात दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहताय सर्व मुलांनी मतदान करतायत आणि ते समोर तुमच्या उभे आहेत. तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अशा तरुण पिढीला आपण तयार केलं पाहिजे, कारण त्यांच्यातच खरी शक्ती आहे. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्यातली शक्ती याचा वापर आपण आपल्या राजकीय क्षेत्रात देखील झाला पाहिजे. कारण त्यांच्याकडे शिक्षण आहे, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि नेतृत्व क्षमता म्हणाल तर या मुलांकडे अतिशय चांगली आहे. तर हेच पोटाची खळगी भरायची अशा या कुटुंबात जन्मलेल्या या वसंताची ही गोष्ट. ज्या संघर्षाचा जो संघर्ष आबाळहूनही मोठा, ज्याला शब्द अपुरे पडतील, कारण साक्षात देवासारखे कार्य करणारा जणू देवच त्या घरात जन्मला होता. सोलापूर जिल्ह्यातील माढामधील शेटफळे मधील बावी या छोट्याशा गावात भानुदेव पाटोळे म्हणजेच उर्फ आपले आबा आणि लक्ष्मीबाई पाटोळे म्हणजेच बाबा यांच्या पोटी 7 ऑक्टोबर 1949 या दिवशी एक देवरूपी बालक जन्मला. पण या वसंताला देवरूप प्राप्त होण्यासाठी जे टाकीचे गाव सोसायला लागले ते खूपच होते. शिकण्याचा ध्यास घेऊन शाळेत दाखल झालेला वसंता गुरुजींच्या नाईचने 3री मध्ये नापास झाला. मग आबासाहेबांसोबत आमराईत आंबे तोडणे व शेतात नांगर हाकणे याशिवाय त्याला दुसरे कोणते काम नव्हते. पण शिक्षकांनी त्याला परत एक हात दिला, तो म्हणजे पृथ्वीवरून झेप घेण्यासाठी आकाशाकडे आणि शून्यातून भरारी घेण्यासाठी धैर्याकडे, अडचणीवर धीराने मात करण्यासाठी समाजासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रेरित करणारा एकच व्यक्ती म्हणजे त्यांचे गुरु. आणि हे त्यांचे गुरु आदरणीय साठे गुरुजी, ज्यांनी गुराख्यापासून पुन्हा विद्यार्थी घडवला आणि एक त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. शिक्षणाची सुरुवात साठे गुरुजींनी तर करून दिलीच, पण त्यानंतरचा संघर्ष म्हणजे रोज भाकरीसाठी चाललेली वनवन आणि आबाबाबांचा चालू असलेला आणि वसंताला शिकवण्याचा आटापिटा परंपरागत चालत होता. पण यातूनच पोहताना झालेल्या अपघातामध्ये देवरावने दिलेली पुनर्जन्म आणि कोवळ्या शरीरावर देवी रोगाने केलेला प्रकोप याच्याशी यशस्वी झुंज देत अडखळत चाललेल्या शिक्षणाचा प्रवास, पुन्हा चक्काबकुनी शाळेचा गणवेश देऊन दाखवलेला आशेचा किरण, या सर्वांच्या संघर्षातून वसंतदादाचा पुढे शिक्षणाची वाढ धरली ती पुण्याची. ताई तात्यांचा आशीर्वाद सोबतच संत ज्ञानेश्वर वसतिगृहातील पुण्यामध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षणही तेथे पूर्ण केले. हा प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण, ज्या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. वसतिगृहात राहत आपला अभ्यास पूर्ण करून, खूप कष्ट करून, अभ्यासाचा संघर्ष करून वसंत आपले पुढचे कॉलेजचे शिक्षण करत होता. आणि आज कॉलेज सुरू असतानाच त्यांनी एका परीक्षेसाठी अर्ज केला. आणि तोच एक दिवस
सोनेरी क्षण उजाडला. कॉलेज सुरू असतानाच 12 ऑगस्ट 1968 हा सरांच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण, जो आयुष्याला एक वेगळे वळण देऊन गेला. त्यांची निवड ज्युनियर क्लर्क म्हणून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथे झाली आणि हीच ती त्यांची पहिली सरकारी नोकरी. आबाबाबांच्या सोबतचे संघर्षाचे दिवस आणि संपूर्ण खडतर प्रवास एकदम तर दिशी डोळ्यासमोरून जो गेला, तो हाच त्यांच्या आयुष्यातला सोनेरी क्षण. त्यांनी आपल्या आईवडिलांना दाखवलं जबे अर्ज त्यांना भेटला होता नियुक्तीचा, आणि ही जी खुशीचा दिवस होता त्यासाठी इतका महत्त्वाचा होता की आपल्या आईबाबांनी आपल्या दोन्ही हाताला फोड येईपर्यंत केलेले कष्ट आणि सारी हयात आपल्या आईने खस्ताघात घालवलेली त्याची बाबा, या दोघांच्या आयुष्यातला तो खूप महत्त्वाचा क्षण. आणि नोकरी जशी झाली त्यानंतरच आईवडिलांना वेळ लागलं ते वसंताचे हात पिवळे करण्याचे, आणि त्याच वेळी त्यांना वयाने जरी लहान असली तरी आईसारखी हुशार सुंदर मॅमची असलेली साथ, यातून त्यांची उच्च पदोन्नती झाली. पदोन्नती तर झाली खरी, पण नियुक्ती झाली ती मुंबईला. त्यांचा सुरू झाला तो नवा आणखी एक संघर्ष. सरस्वतीताई आपला तर डबा करून द्यायच्या, ते रोज जायचे मुंबईला, परत मुंबईहून पुणे, पुणे टू मुंबई, मुंबई टू पुणे, हा संघर्ष त्यांचा परत सुरू झाला. या संघर्षामध्ये त्यांना एक वरद हस्त लाभले, ते म्हणजे त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे या सरांच्या आशीर्वादाने 1983 मध्ये त्यांची बदली होऊन गव्हर्नमेंट फोटो रजिस्ट्री पुणे येथे त्यांची नियुक्ती झाली आणि परत साहेब पुण्यामध्ये रुजू झाले. आपल्या संघर्षाची कथा मुख्यमंत्र्यांना सांगत वसंतदादांनी आपली जी अडचण होती ती त्यांना सांगितली, आणि त्यांनी या होतकरू अतिशय कार्यदक्ष अधिकाऱ्याची मान्यता तुरंत मान्य करून त्यांनी त्यांची बदली पुणे येथे केली. आणि पुण्यामध्ये त्याच वेळी 1975 सालच्या IAS बॅचचे अधिकारी CR रंगनाथन साहेब यांचा त्यांना सहवास लाभला. हे दोघे त्यावेळी सोबत कार्य करायचे, आणि त्याच वेळी खरे पाहिले तर रंगनाथन साहेब हे त्यांचे बॉस आणि आपले दादासाहेब हे त्यांचे 1 वर्षाने मोठे, पण रंगनाथ साहेब त्यांना दादा म्हणायचे. जरी बॉस आणि दादा यांचं नातं असलं तरी खऱ्या अर्थाने त्यांचं नातं होतं ते बंधुत्वाचं आणि मैत्रीचं. हे नातं त्यांचं सर्वोच्च होतं, आणि हे नातं त्यांनी अखेरपर्यंत पाळलं. त्यांची मैत्री कधी घनिष्ठ घरोब्यात बदलली त्यांनाही नाही समजलं. आणि त्याच वेळी तायडे साहेबांच्या या मत्तीने, या 3 अधिकाऱ्यांच्या मत्तीने एक विचार रुजू झाला, म्हणजे दिव्यांग, गरीब, अनाथ, वृद्ध यांची सेवा करणे हाच जीवनाचे उद्दिष्ट. आणि त्यांनी या तिघांनी मिळून आपल्या श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्टची स्थापना केली, आणि खऱ्या अर्थाने साईबाबांचा आशीर्वाद या 3 अधिकाऱ्यांना लाभला. कारण जेव्हा मन अस्थिर व्हायचे त्यावेळी श्रद्धा करायचे ते फक्त साईबाबांची, आणि आपले रंगनाथन साहेब सुद्धा नेहमी साईबाबाचा आशीर्वाद घेऊन आपल्या कामाची सुरुवात करायचे. आणि त्या साईबाबाच्याच आशीर्वादाने या सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्टची स्थापना 7 जून 1990 रोजी झाली. जोमाने कामाला लाग, काहीतरी भव्य दिव्य करून दाखव, पाटोळे साहेबांनी आणि रंगनाथ साहेबांनी केला नसेल. या रंगनाथ साहेबांच्या मोठ्या धक्क्यातनं सावरत पुढे आपले काम सुरू ठेवले असताच आपल्या पाटोळे साहेबांचे बंधू सुरेश यांना एक मूकबधीर मुलगी जन्मली, ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबामध्ये एक अपंगत्वाचा जन्म झाला. आणि याच संधीचा फायदा घेऊन एक नवीन विचार त्यांच्या मनी आला. जे रंगनाथन साहेबांनी एक विचार रुजू केला होता अपंगांची सेवा करण्याचा, याला साथ दिली ती तायडे साहेबांनी, आणि त्यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी या वित्तून एक मार्ग काढला. कारण त्याच वेळी आपले दादा
अपंग आयुक्तालयामध्ये कार्यरत होते. जणू निसर्गानेच या भव्य दिव्य अशा घटनेची साखळीच रचली होती म्हणावे. तसे 1993 साली या तिघांच्या विचारातून एक कर्णबधीर विद्यालय सुरू करण्याची कल्पना पुढे आली आणि या प्रोत्साहनातून श्री सद्गुरू साईबाबा सेवा सैनिक नगर येथील श्री शिवा गवस यांचे घर भाड्याने घेऊन मुलगी प्रतिभाताई, जावी बाळासाहेब जगताप, कैलासी मल्हारी कसबे, बीजे तायडे साहेब, सौ सरस्वती पाटोळे या सर्वांच्या सहकार्याने 17 फेब्रुवारी 1993 रोजी शाळा सुरू झाली. आणि ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलतं करण्याचा एक ध्यासंग समाजासमोर मांडण्याचा एक पर्व सुरू झालं. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, चितीच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी. अशी जिद्द उरी बाळगून मागे वळून न पाहता पुढे आपलं कार्य सतत पुढे कार्य चालू ठेवलं. त्याच वेळी त्यांच्या मोठ्या मुलगी जगताप मॅम आणि त्यांच्या द्वितीय कन्या सरस्वती मॅम दोघी या कार्यात सहभागी होत्या. त्यांनी स्वयंपाकघरचं काम सांभाळलं. तर एक मॅम सरांना एक आधार लाभला आणि त्यांनी एक विद्यालयाची संकल्पना पुढे कार्यरत ठेवली. शेवटी पुढे जाऊन पाटोळे सरांना एक मोठा हातभार असलेले मल्हारी कसबे हे 7 एप्रिल 2003 रोजी आपल्यातून निघून गेले. आणि त्याच वेळी त्यांची तृतीय कन्या होत करू शिक्षणाची अत्यंत आवड असणारी पाटोळे सरांची छोटी कन्या स्वाती ही शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य मिळवत होत्या. त्यांनीच नंतर खजिनदार पदाची धुरा सांभाळली आणि पुढे जाऊन 2010 साली कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन DED कॉलेजची स्थापना असो, त्यानंतर पूर्व माध्यमिक प्राथमिक या शाळाबरोबर 2011 साली माध्यमिक शाळेची सुरुवात आणि 2014 मध्ये 100% निकालासह पहिली 10वीची बॅच उत्तीर्ण झाली. आणि त्यांचे कार्य हे न थांबता पुढे चालूच होते. आणि जो दिवस सर्वांना कधीच विश्वासात किंवा नको असलेला किंवा विचारही करू शकणार नाही तो दिवस म्हणजे 30 मार्च 2021 सर्वांची मने सुन्न करणारा, हृदय पिळवटून टाकणारा दिवस होता तो तुकाराम विजेचा. जसे तुकाराम गेले वैकुंठाला तसे आमचे पाटोळे साहेब वैकुंठात विलीन झाले. ज्याला कधी थांबणे माहीतच नव्हते, आपल्या अंतिम श्वासापर्यंत सतत कार्यरत असणारे आमचे लढवय्ये साहेब अनंतात विलीन झाले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी अशी संत रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांसाठी केलेली रचना आपल्या पाटोळे साहेबांना अगदी चपखल बसते. कारण त्यांचे कार्यही असेच होते आपल्या जीवनावर कोसळला. ते म्हणजे आपले माजी मुख्याध्यापक महेश कांबळे सर, त्यांची 16 मार्च 2021 रोजी दुःखद निधन झाले. आणि अशा या 2 आधारस्तंभ आपल्यातून निघून गेले. आणि या चकाकणाऱ्या अशा या आकाशात अचानक एक मोठी पोकळी निर्माण झाली. आणि त्याच वेळी आपल्या संस्थेचे संचालक मान्य श्री प्रकाश सदाकळे साहेब यांनी आपल्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि हा संघर्षाचा रथ पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली. असे संघर्षातून जी भरारी सुरू होती ती भरारी उंच झेपावत राहावी यासाठी प्रकाश सदाकळे सरांनी आपले नेहमी प्रयत्न सुरू ठेवले. त्यातूनच यशस्वीरित्या सुरू असलेला टेक महिंद्राच्या सहकार्यातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विप्रोच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना मूलभूत स्तरावरील विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच मिटकॉ NCTB युनिकी या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांगीण विकासासाठी बोलावंसं वाटतंय मला. मला पण भूक लागली, जाऊ का मी तिकडे?
मला नाही आवडत तू. पुन्हा म्हणून आज आपण इथे सादर करत आहोत की कर्णपातील मुलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि त्या कुटुंबातील मुलांनी कशी काळजी घ्यावी. खूप दिवसांनी मित्र भेटत आहेत एकमेकांना. आणि त्यांचा विचार आहे की अरे आज आपला मित्राचा वाढदिवस आहे तर त्याला आपण बोलवून घेऊ आणि छान पार्टी करूया. तर ते व्हिडिओ कॉल करतात एकमेकांना आणि म्हणतात चल ये तू पण आपण एक सेलिब्रेशन करूया मस्त. तर मित्र म्हणत होते अरे थांब जरा मला घरी विचारावं लागेल. तू ये पटकन खूप घाई आहे तू लवकर ये आपल्याकडे वेळ नाही. विचार करतो की काय करू मी जाऊ का नको इतक्या जगात मी कसं पोहोचू शकेल. आई पाहते काय झालं बाळा कसला विचार करतोस तू काय भीती वाटते तुला. मला माझ्या मित्रांना भेटायचं आहे त्याचा आज वाढदिवस आहे आणि मला आता लगेच जायचं आहे. ठीक आहे आई म्हणते मी बाबांना विचारते चल तू त्यांना चहा दे. आई विचारते अरे बाबांना विचारते की मी माझ्या आपल्या मुलाला जायचंय मित्रांसोबत फिरायला. धाकधूक करत तो बाबांपुढे जातो म्हणतो मला आहे ना मित्रांसोबत जायचंय आणि गाडी पण हवी आहे तुमची. त्यांनी मला आत्ता बोलवलंय लगेच. तू गाडीने जाणार आहे. विचारतात किती वेळ लागेल. अरे मला काळजी वाटते. आई म्हणते ठीक आहे जाऊन येऊ तो लगेच नका काळजी करू. खुश होता तो. खुश होऊन तो निघतो गाडी घेतो. बाबांना सांगतो थँक्यू तुझी गाडीची चावी तर द्या. थँक्यू सो मच. अरे हा निघूनच गेला लगेच. किती पटकन गेला. अचानक येऊन गाडीने मागून येऊन हॉर्न जरी आवाज दिला तरी त्याला ऐकू गेलं नाहीये. तो गाडीवरून जात असताना मागच्या गाडीने धक्का देऊन गाडीचा अपघात झालेला आहे. ते लोक जमा झाली आहे. कोण आहे कोणाचा मुलगा आहे त्याला. अरे बापरे चला त्याला दवाखान्यात तर नेऊया. कोण आहे पोलीस आले. थांबा हात लावू नका. कसा झाला अपघात. थांबा जरा मी डॉक्टरांना बोलवतो. हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले. हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहे तो. त्याच्यावरती उपचार चालू आहेत. अपघातामध्ये तो खूप गंभीर जखमी झाला आहे. त्याचे बऱ्याचशा अवयवांना इजा पोचली आहे आणि या अपघाताची कल्पना आईवडिलांना सुद्धा नाही आहे. तिथे मित्र आईवडील त्याची वाट पाहत असतात. सर्व हातापायाला प्लास्टर लावलेला आहे. डोक्याला गंभीर मार लागलेला असतो.
त्याच्या खिशात एक त्याचं ID कार्ड सापडतं आणि आईवडील इथे वाट पाहत असतात. पोलीस त्या फोनवरून त्याच्या मित्रांना फोन करतो की त्वरित इकडे या. ते पण गाडीवरच असतात, तिघं बसतात एका गाडीवर. खूप जोरात गाडीने प्रवास करत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. हा तुझा मित्र आहे का? तुम्ही बोलवलं होतं का त्यांना? त्याचा ऍक्सिडेंट झाला आहे, आम्हाला बघायचं त्याला. कुठे तो? काय करायचं? कसा आहे तो? कसा आहे? डॉक्टर म्हणणार आता बेटर आहे आधीपेक्षा, पण खूप नाजूक कंडिशन आहे त्याची, खूप नाजूक सिच्युएशन आहे त्याची. पोलीस म्हणतात ठीक आहे, तुम्ही भेटा त्याला. अरे बापरे, कसं झालं हे असं तुझ्यासोबत? मागून येऊन गाडीने मला धडक दिली, मला कळलंच नाही काय झालं, मला समजलं सुद्धा नाही. त्या क्षणाला मी काहीच करू नाही शकलो. थांब, मी तुझ्या आईबाबांना कळवतो. आईबाबा इथे विचारात, कुठे गेला हा? किती उशीर झाला, अजून कसा त्याचा फोन नाही? अरे कोणाचा फोन आला? काय झालं? कुठे? कधी? थांब, आलोच आम्ही. त्यांनी संवाद साधलाय की त्वरित त्या हॉस्पिटलमध्ये. चल आपण बघून येऊया. आईला माहिती नाहीये की काय झालंय नेमकं. वडिलांना धक्का बसलेला असतो की माझ्या मुलाचं ही अशी अवस्था बघून. डॉक्टर सांगतो की त्याचा पायाने तो आजू झालाय. गाडी चालवताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे होती जरा. एवढी औषधं घेऊन या. त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला असतो. ते घरी घेऊन येतात मुलाला. ॲम्ब्युलन्स घरासमोर थांबलेली आहे. आईला धक्काच बसतो, हे काय झाली तुझी अवस्था? तू आता बरं आहेस ना? आता परत अशी चूक करणार नाही आम्ही. आमची चूक आम्हाला कळाली, आम्हाला माफ करा. कसा झाला अपघात याचं वर्णन तो सांगत आहे. तू जोराची गाडी चालवायची नाही यापुढे. आम्ही सर्व पूर्ण भारतभर जे माझे मित्र आहेत प्रणवमध्ये, त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही जे RTOने दिलेले रूल आहेत ते तुम्ही गव्हर्नमेंटचे रूल पाळा. स्वतःची काळजी घ्या, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट ह्याचं कार चालवताना
करा आणि स्वतःची काळजी घ्या.